मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला येणाऱ्या मराठी व्याकरणांबद्दल आपण लेक्चर बनवत असतो. आज सुद्धा असाच मुंबई पोलीसला आलेल्या मागच्या वर्षीच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर चला अधिक वेळ न दवडता लगेच त्या लेक्चरकडे जाणार आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न आपल्याला येतात त्या प्रश्नांकडे आपण जात असतो. मराठी व्याकरणाचा भाग क्रमांक 9 आज पाहायचा आहे. नवी मुंबई पोलीस भरती 2023च्या परीक्षेला आलेल्या सर्व मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचे विश्लेषण. चला अजिबात वेळ खराब नाही करणार, लगेच पहा. पहिलाच प्रश्न आहे, पुढील पर्यायातील प्रश्न वाचून घ्या. पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय निवडा. मित्रांनो नपुसकलिंगी शब्द विचारलेला आहे. नपुसकलिंगी शब्द जो असतो तो ते या सर्वनामाने दर्शवला जातो, हे तुम्हाला ज्ञात आहे. ते या सर्वनामाने दर्शवला जातो नपुसकलिंगी शब्द. ठीक आहे, असणारा पर्याय ओळखायचा आहे. आता सरडा आहे 1 नंबरला, पण आपण तो सरडा म्हणतो. तो सरडा म्हणजे हा नपुसकलिंगी नाही, हा पुल्लिंगी आहे. त्याच्यानंतरचा पर्याय आहे पाल, आपण ती पाल म्हणतो. ती पाल म्हणजे हा सुद्धा आपला नाही. मगर आपण तो मगर ऑब्लिक ती मगर म्हणतो. ठीक आहे, दोन्ही लिंगात येतं, पण आपल्याला परफेक्ट नपुसकलिंगात असणारा ते करडू ते किरडू असा शब्द असणं अपेक्षित होतं. चला पुढे जाऊया. हा सुद्धा 2023 साली प्रश्न नवी मुंबई पोलीस भरतीला आला होता. नवी मुंबई पोलीसचा 23चा प्रश्न काय आहे बघा. पावसात भिजू नका या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. काय ओळखायचं मित्रांनो? विभक्ती ओळखायचे. एखाद्या नामाला प्रत्यय लागतात. तुम्हाला माहिती आहे नामाला लागणारे प्रत्यय जे असतात ते प्रथमेचे, द्वितीयेचे, तृतीयेचे, चतुर्थीचे, पंचमीचे, षष्टीचे की संबोधनाची, म्हणजे विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. चला प्रयत्न करा, कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्ही द्या. लगेच आपण प्रश्नांकडे जाऊया. चला बघा, पावसात भिजू नका, इथं पावसात शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि त या शब्दाला त्यांनी विभक्ती ओळखण्यासाठी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. वाचूया. चला शेवटकडनं जाऊया किंवा सुरुवातीकडनं येऊया. षष्टी आले. षष्टीचा संबंधकारक अर्थ असतो माहिती आहे, आणि विभक्तीचे प्रत्यय असते चा, ची, चे आणि क्वेश्चन चे, चाची. पंचमी आहे. पंचमीमध्ये आपण हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही, कारण पंचमीमध्ये ऊन आणि हून हे आपले विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रथमा विभक्तीसुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही, कारण नामाला कुठल्याच प्रकारचा प्रत्यय न लागल्यास प्रथमा विभक्ती होती. येथे मात्र त प्रत्यय लागलेला आहे, म्हणून प्रथमा आपली विभक्ती नाही आहे. सप्तमीमध्ये जे विभक्तीचे प्रत्यय असतात ते असतात त, ई आणि आ. तर बघा मित्रांनो, इथं तई आपाकी त नावाचा प्रत्यय पावसात शब्दाला लागलेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे सप्तमी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न वाचून घ्या. जे प्रश्न तुम्ही वाचता मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो पर्याय क्लिक करून द्या. पाहूया आपण. तुमच्या रिप्लायवरती सगळे पुढे चालत असतं. खालील वाक्यातील कर्म ओळखा. सुनंदाचा सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पहा, खाली तुम्हाला इथे खालील वाक्यातलं कर्म ओळखायला सांगितलं बघा. आता कर्म कसं ओळखायचं असतं? कर्ता ओळखणे आणि कर्म ओळखणे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जर क्रियापदाच्या मूळ धातूला, इथं क्रियापद कोणतं आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे वाजवल्या. म्हणजे जर वाज या धातूला प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला, जर आपण वाज या धातूला नारा कोण प्रश्न विचारला, वाजवणारा कोण, तर वाक्याचं मित्र येणारच असेल ते आपला कर्ता असतं. ठीक आहे, इथं पहा, सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. वाजवणारा कोण आहे? मी आहे. वाक्याचा कर्ता सापडेल, सार्वनामिक कर्ता आहे. पण आपल्याला कर्ता नको आहे, आपल्याला कर्म पाहिजे. आणि कर्म जर आपल्याला शोधायचं असेल तर वाज या धातूला न्याची क्रिया कुणावर झाली असा प्रश्न विचारावा लागेल. न्याची क्रिया कुणावर झाली, वाजवण्याची क्रिया कुणावर झाली. ठीक आहे, तर तुम्ही प्रश्न विचारून बघा, उत्तर येतंय का पर्यायात बघा. आता हा तो मी नाही आहे, हा कर्ता आलता, विषय संपला. ठीक आहे, सोहळा सुद्धा नाही. वाजवण्याची क्रिया कोणावर झाली? सोहळ्यावर झाली का? नाही झाली. वाजवण्याची क्रिया बघा, सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. वाजवण्याची क्रिया कोणावर झाली? सत्कारावर झाली का? नाही झाली. वाजवण्याची क्रिया टाळ्यांवर झाली. टाळ्या कर्म आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टाळ्या. आता कधी कधी क्रिकेट, अभंग, टाळ्या असे कर्म आपल्याला वाटत नाहीत, परंतु ते वाक्याचे कर्म असते. त्यासाठी आपला कर्ता कर्माचा व्हिडिओ बघणं अत्यावश्यक आहे. खालील वाक्याचा काळ कोणता ते ओळखा. काळ ओळखायला सांगितलं आहे. ठीक आहे, 4 मुख्य काळ आणि 4 उपकाळ आपल्याला पाहिजेत. एकनाथ नियमित अभ्यास करत असे. पहा मित्रांनो, नियमित अभ्यास आणि करीत असे,
असे प्रश्न आला म्हणजे असे हा शब्द जर क्रियापदात आला तर तो नेहमी कुठला तरी रीतिकाळ असतो. काय असतो? कुठला तरी रीतिकाळ असतो. पाहूया आपण. ठीक आहे. एकनाथ नियमित अभ्यास करत असे म्हणजे पूर्वीपासून आले. आता करत असे म्हटल्यानंतर वर्तमान काळ येणार नाही. अपूर्णचा काळच नको आहे आपल्याला, रीतिकाळ पाहिजे. आता ह्या दोन पर्यायात रीती आहे. ठीक आहे. करत असे हे भविष्यकाळात येत नाही. करत असे म्हणजे भूतकाळापासूनची क्रिया सांगितलेली आहे म्हणून आपलं उत्तर आहे रीती भूतकाळ. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पहा, हा सुद्धा नवी मुंबई 2023च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार विचारलेले आहेत. पर्यायात दिले प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे, राग गडकरी, पु ल देशपांडे, विष्णू वामन शिरवडकर. हे चारही लेखक ख्यातनाम साहित्यिक आहेत. त्याच्यापैकी कुसुमाग्रज जे आहेत ते या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. पु ल देशपांडे बटाट्याची चाळ वगैरे आहे. गडकरी तुम्हाला माहिती आहे हे सुद्धा नाही आहे. मग प्रश्नांचं उत्तर आहे तो मी नव्हेच, गाजलेल्या नाटकाचे नाटककार प्र क यात्रे. ठीक आहे. साहित्य आणि त्यांचे साहित्य विश्व याच्यावर एखादा प्रश्न सगळ्या परीक्षांना येत असतो म्हणून पुस्तकं, लेखक, नाटक याची थोडीशी सराव करणं गरजेचं आहे. किरकोळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द विचारला मित्रांनो. किरकोळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? रोख, उधार, घाऊक आणि कुश. पहा, हे अंकुश कुश हा शब्द नाही आहे. ठीक आहे. रोख उधार हे असं असतं. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द गेले आणि मग एकच राहिला किरकोळ म्हणजे थोडे आणि घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नांकडे लगेच जाऊया. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही असं विचार. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही म्हणजे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत 4. त्याच्यापैकी एक शब्द जो आहे तो विरुद्धार्थाचा नाही. तर तुम्हाला ते ओळखायचे. चला पाहूया आपण. आयव्यय बरोबर आहे. आयव्यय. पण आपल्याला नाही विचारलं हे विसरू नका. कोणती नाही चुकीची ओळखायची. ही बरोबर जोडी आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. ग्राह्य त्याज्य बरोबर आहे. हेही उत्तर नाही आहे कारण नाही ओळखायचं आहे आपल्याला. रोगी निरोगी बरोबर आहे. ठीक आहे. इथं सव्यांगचं अपंग हा अगर दिव्यांग होत नाही म्हणजे अपंग होत नाही हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. म्हणजे हा प्रश्न विरुद्धार्थाचा नाही म्हणून ही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बऱ्याच वेळा शुद्ध शब्द हुशार मुलांची चुकतात. तो एक सरावाचा भाग आहे. वारंवार येणारे एक साधारणतः 150 शब्द आहेत. वारंवार लिहून काढले तर ते बनून जातात. प्रयत्न करा. नेहमी पुस्तकाच्या दुसऱ्या पानावरती म्हणजे पहिल्या पानावरती संविधान आणि दुसऱ्या पानावरती लगेच अनुक्रमानिका असते. त्याच्यामध्ये पद्य गद्य स्वरूपामध्ये कविता धड्यांचं प्रमाण दिलेलं असतं. आता ओळखा तुम्ही. पहा, इथं अनुक्रममानिका मान असतंच म्हणून हा पर्याय गेला. अनुक्रमणिका बघा, अनुक्रमणिका पण न मात्र इथं चुकी झालेला आहे. नळाचा हवा होता म्हणून हे नाही आहे. अनुक्रमणिका पहा, अनु हे बरोबर आहे. क्र बरोबर आहे. म बरोबर आहे. नि आणि का हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं नरनळाचा असता तर हे सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं असतं परंतु नरनळाचा नाही आहे. 2 नंबर आपलं उत्तर आहे. थोडंसं टेक्निकली लक्षात ठेवा. मारुतीची शेपूट म्हणजे हनुमानाची शेपटी. अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अलंकारिक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो. ठीक आहे. थोडं काम उरकलं, 5 मिनिटं उरकलं, 10 मिनिटं उरकलं, 15 मिनिटं उरकलं, काम मात्र संपत नाही आहे, ते लांबतच जातं आहे. तर अशा वेळेस आपण म्हणतो काय हनुमंताची शेपटी आहे, संपणारच नाही आहे. म्हणजे रावणाच्या काळातला तो एक प्रसंग आहे. त्याचा अर्थ अलंकारिक शब्दात आपल्याला विचारला आहे. पाहूया आपण. चला, लंकेच्या दहनासाठी असलेले शेपूट. आता मारुतीने म्हणजे हनुमानानं लंका दहन केले पण त्याचा मथित अर्थ आपल्याला पाहिजे. त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला नको आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. चर्चेला ऊत येणे मारुतीचं शेपूट नाही. झाला बोबाटा, ते आपलं उत्तर नाही. लांबत जाणारे काम, यस, मारुतीचे शेपूट थोडं जाळलं तरी तो रावणाच्या लंकेच्या दरबारात ते लांबत लांबत गेलं तेव्हापासून मन पडले लांबत जाणारे काम. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. चला पुढे जाऊया. कसलीही पारख नसणारा या अर्थासाठीचा अलंकारिक शब्द नवी मुंबई पोलीस भरती 2023 साली विचारलेला होता. पहा, 2 अलंकारिक शब्द आलेत. आत्ताही अलंकारिक शब्द गेलाय आणि आत्ताही पुन्हा अलंकारिक शब्द आलेला आहे. कसलीच पारख नसणारा विचारलाय. वाचूया आपण. चरपट पंजरी नाही, कर्मठ मनुष्य. अंगठा छाप अडाणी अज्ञानी मनुष्य नाही. पाण्याचा बैल काम करणारा, काबाड कष्ट करणारा नाही. गाजर पारखी म्हणजे याला कसलीच पारख नाही. ठीक आहे, त्याला म्हणतात गाजर पारखी. पुढचा शब्द वाचा मित्रांनो. पुढचा शब्द आहे
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय? आता हा प्रश्न जसा मराठी व्याकरणाच्या संदर्भात आहे तसा तुम्हाला भूमिती आणि गणिताच्या लेक्चरला जर तुम्ही बसले असाल तर तो प्रश्न तिथे पण आलेला आहे. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे टिंबटिंब असते, असं 10वीला आपल्याला थिअरीला नेहमी यायचं पहा. यंत्र नाही, मोजक्या शब्दात आणि यंत्र जुळत नाही. यंत्र नाही, तंत्र नाही, मंत्र तर होम आव्हानाला असतात. प्रश्न एकच उडतो, सूत्र. बरोबर आहे की नाही? कुठल्याही अगदी प्रमेयाचं सूत्र, ठीक आहे, भौमितिक आकृत्यांचं काटकोन त्रिकोणांचं सूत्र आपण थोडक्यात सांगितलेलं असतो. पुढे पहा, पुष्कळ द्रव्य मिळवणे म्हणजे काय? इथं मात्र 100% तुमची गफलत होती. STI 2002ला पण हा प्रश्न होता माझ्या मते. पहा, आता मुंबई पोलीस भरती 2023ला पण आलाय, कदाचित यावर्षी पुन्हा एखाद्या परीक्षेला तो येणारच आहे, खूप वेळा आलेला आहे. याचा शब्दशः अर्थ आणि व्यावहारिक उपयोगामध्ये असणारा अर्थ याच्यामध्ये थोडासा बदल आहे. आपण जर एखाद्याचं नुकसान झालं तर ग्रामीण भागामध्ये म्हणतो त्याने कांदा लावला, कांद्याचे पैसे मिळाले नाही, आपण म्हणतो आता त्याचं फार उखळ पांढरं झालं, म्हणजे नुकसान झालं म्हणून वापरतो आपण. पण वास्तविक याचा प्रमाण अर्थ मात्र त्याच्या विरुद्ध आहे. पहा, आपल्याला पर्याय दिलेत, लगेच पाहू. हा पहा, आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे हास्य वाटणे हे नाही आहे बघा. उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ द्रव्य प्राप्त होणे. पहा मित्रांनो, व्हेरी IMP, हे लक्षात असू द्या. उखळ पांढरे होणे आपलीकडं नुकसान होणे म्हणून वापरतात, पण ते चुकीचं आहे. प्रमाण भाषेमध्ये त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले की आपण म्हणतो उखळ पांढरं झालं. मोक्ष मिळणे, प्राप्ती मिळणे हे नाही आहे. हां, परिधान करणे म्हणजे चढवणे. चला पुढे जाऊ. दैवाने हात देणे या वाक्याचा योग्य अर्थ कोणता? दैवानं हात देणे. चला आपण शेवटाकडनं जाऊया. दैव अनुकूल होणे, दैव प्रतिकूल होणे, प्रतिकूलचा तर प्रश्नच नाही उरणार. वाईट दिवस येणे नाही, नशीब फिरणे नाही, तर दैव अनुकूल होणे, दैवानं हात देणे म्हणजे चांगली परिस्थिती निर्माण होणे. पुढे जाऊया. पहा, अतिशय सोपं मराठी व्याकरण आलं होतं. फक्त शब्द एक तुम्हाला जाणवत असेल की एवढे प्रश्न आपण पाहतोय, त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या मुंबई पोलीसला शब्दार्थ जास्त आले होते. म्हणजे याही वर्षी मुंबई पोलीस भरती 2024ला शब्दार्थ जास्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या शब्दार्थाकडं म्हणीकडं लक्ष. 3 अलंकारिक शब्द झाल्यानंतर आपण अपूर्ण म्हण पूर्ण करायला आली आहे. पहा, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली, टिंब टिंब टिंब. काय आहे बघा, पाहूया आपण. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. आता हा काय बासरी खायचा प्रकार नाही आहे, बहारो फुल बरसावो खाण्याचा प्रकार नाही, त्याच्यामुळे हा पर्याय कट्ट झाला. वाजली तर वाजली, शिट्टी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. शिट्टी आपण खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. ठीक आहे. घंटा वाजली, घंटा वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली नाही. वाजली तर वाजली, गाजराची पुंगी, नाही तर खाल्ली मोडून, आहे की नाही, गाजराची पुंगी. ठीक आहे. पहा, पुढे परत एक म्हण आली आहे मित्रांनो. काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा पकडला आणि माझा कळसा हरवला. सगळं गावभर आपण हिंडत बसलोय की कळसा कुठे, या अर्थाची म्हण विचारलेली आहे. खाली पर्याय दिले, जरा वाचून घ्या कमेंट बॉक्समध्ये, तुम्हीही मला त्याचं उत्तर द्या. कळसी कमरेवर घेऊन गावभर फिरणे. पहा, खाली दिले, वस्तू जवळ असून, म्हणजे इथं ळ म्हणायचं होतं त्यांना, वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोध घेणे, गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे आणि गरज एक ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी तिचा शोध घेणे. पहा, चला थोडेसे कन्फ्यूज करणारे पर्याय आहेत. काखेत कळसा, गावाला ओळसा. कमरेवर कळशी घेऊन शब्दशः अर्थ नाही, हा पर्याय केला. गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे दिलाय, पोहोचण्याचा हा अर्थ नाही आहे. ठीक आहे. गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कळस घेणे हे शब्दशः अर्थ नाही आहे. एखादी वस्तू आपल्या जवळ असून सुद्धा तिचा शोध इतरत्र घेणे म्हणजे असतं काखेत कळसा आणि गावाला ओळसा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? दुसरंच प्रकरण आहे. ठीक आहे. भाषा व लिपी संपलं की लगे वर्णमाला नावाचं मराठी प्रकरण आहे. त्याच्यामध्ये सगळ्या वर्णमालेतले उच्चारस्थानं तुम्हाला माहीत आहेत. कंठ अधिक तालव्य, कंठ आणि तालव्य याच्या दोन्हींच्या आधारे उच्चार करणारा स्वर विचारलाय. उ, औ, रू आणि ऐ. ऐ इथं कंठ अधिक तालव्य आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऐ आहे. ज्याने करावे त्याने भरावे. पहा, ज्याने म्हणजे जो मित्रांनो, आणि त्याने म्हणजे इथं पहा, इथं लक्षात येईल, त्याने म्हणजे तो, हे दोन्ही सर्वनाम दिलेले आहेत. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला विचारलाय. पहा, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम. पण गंमत अशी झाली आहे की याच्यामध्ये अधोरेखितच केलेलं नाही आहे. आता मी अधोरेखित करून देतो तुम्हाला. आता ओळखा, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा. ठीक आहे. ज्याने करावे त्याने भरावे.
एक असं सर्वनाम आहे ते वाक्यात कधीच एकटे येत नाही, ते नेहमी दर्शक सर्वनामाला घेऊन येतं, त्याला टिंबटिंब सर्वनाम म्हणतात. जो, जी, जे, ज्या, जी यांना ते जोडलं जातं किंवा ज्याने, त्याला म्हणायचं संबंधी सर्वनाम. आता दर्शक कधी झालं असतं, जर ते अधोरेखित इथे आलं असतं त्याने म्हणजेच तो, तर मग आपल्याला दर्शक उत्तर द्यावं लागलं असतं, पण आत्ता याचं उत्तर दर्शक नाही आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. आत्मवाचक सर्वनाम येण्यासाठी इथे तुम्हाला स्वतः किंवा आपण हे दोन सर्वनामं यायला पाहिजे, प्लस त्याच्यासमोर नाम किंवा सर्वनाम इथे काहीतरी येणं अपेक्षित आहे, तरच ते आत्मवाचक सर्वनाम होतं. ठीक आहे, म्हणजे हेही आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. पुरुषवाचक सर्वनाम जर असेल तर पुरुषवाचकमध्ये मी येतो, आम्ही येतो, तू येतो, ठीक आहे, आपण येतो पुरुषवाचकमध्ये. ठीक आहे, पुरुषाचे 3 प्रकार तुम्हाला पाहिले, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. चला जाऊया. पहा, हा मुलगा हुशार आहे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित सर्वनाम दिलंच नाही, आपण देऊया. हा मुलगा हुशार आहे, हा खाली अधोरेखित आहे, ओळखा आणि सांगा मला 1 मिनिटाच्या आतमध्ये. हा मुलगा हुशार आहे सर्वनामाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. आत्ताच सांगितलं. जर संबंधी सर्वनाम असेल टाका कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका, पाहू द्या मला आपण काय देणार आहात उत्तर. ते मुंबई पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनम्र विनंती आहे, चला कमेंट बॉक्समध्ये फटाफट या प्रश्नाचं उत्तर टाका. हां, संबंधी जर असतं तर जो आलं असतं, जी आलं असतं, म्हणून याचं उत्तर संबंधी नाही. दर्शक येण्यासाठी जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही आणि हे सर्वनामं येतात जवळची वस्तू दाखवण्यासाठी. याच सर्वनामाला जर दूरची वस्तू दाखवायची असेल तर तो, ती, ते असे प्रश्न या ठिकाणी येत असतात. हा आलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर दर्शक सर्वनाम आहे, हे लक्षात घ्या. सर्वनामिक विशेषण असतं, सर्वनामिक सर्वनाम नसतं. आणि प्रश्नार्थक यायचं असेल तर या वाक्याच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येऊन येथे वाक्यामध्ये कुठेतरी कोण ऑब्लिक काय किंवा याची विभक्ती रूप यायला पाहिजे होते. कोण, काय, कधी, कसे, कुठे, कोणते. ठीक आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर दर्शक सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम नाही. पुढे जाऊया. निलू नामाचा काळा कावळा, निलू नामवाचा काळा कावळा होता. नामाचा काळा कावळा होता. विशेषण ओळखायचं बघा. चला हरकत नाही. इथं कुत्रा आपलं नाम आहे आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो असतो तो विशेषण असतो, म्हणून काळा या शब्दाचं विशेषण आहे. हे सुद्धा नाम आहे, हे जर नामा असेल मग तर हे सुद्धा नाम आहे, कुत्रासुद्धा नाम आहे, परंतु नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, म्हणून आपल्या शब्दाचं विशेषण आहे काळा. कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगितली. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणती संख्या विशेषण नाही. संख्या विशेषण असेल तर नामाच्या समोर कुठली तरी एक संख्या निश्चित अग्र निश्चित आलेली असते. ठीक आहे, पाहूया आपण. चला, संख्या पाहिजे आपल्याला. थोडी अनिश्चित संख्या विशेषण आहे. 5 पट रुपये. ठीक आहे, इथं पटीत सांगितलं आहे, आवृत्ती आहे. कोणता गाव अनिश्चित आहे. ठीक आहे, 6वे इथं संख्या आली म्हणून आपलं संख्या विशेषण आहे. चला पुढे जाऊया. खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय असतं मित्रांनो, एक धातू साधित आणि त्याला मदत करणारं एक सहाय्यक क्रियापद जर असेल तर त्यातून एकच क्रियेचा बोध होत असेल तर त्यातून आपलं संयुक्त क्रियापद तयार होत असतं. इथं दिसत नसेल तुम्हाला रंगामुळे, तर त्यातून आपलं संयुक्त क्रियापद तयार होत असतं. पहा मित्रांनो, म्हणजे काय पाहिजे आपल्याला, एक धातू साधित आणि त्याला मदत करणारं सहाय्यक क्रियापद मिळून आपलं संयुक्त क्रियापद तयार होईल आणि एकाच क्रियेचा बोध पाहिजे. चला पहा, इथं धातू साधित आहे खाऊन आणि जा नावाचं सहाय्यक क्रियापद आहे, परंतु दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होत नाहीये. इथं 2 क्रियेचा बोध होतोय. खाऊन जा, खा आणि जा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. आपल्याला किती क्रियेचा बोध पाहिजे, एकाच क्रियेचा बोध पाहिजे. पहा, खाऊन ये, खा आणि ये 2 क्रिया झाल्या, हेही आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही कारण इथं क्रिया 2 आहेत. पहा इथे खाऊन टाक. पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपण इथं खाऊन नावाचा धातू साधित आहे आणि टाक नावाचं सहाय्यक क्रियापद आहे, परंतु क्रियेचा बोध कसा होतोय पहा मित्रांनो. आई म्हटली बाळ एवढे लाडू खाऊन टाक. खाऊन टाक म्हणजे नुसतं खा, टाकायची क्रिया आत्ता नाही, म्हणजे ही क्रिया जी आहे ती एकच क्रिया आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे संयुक्त क्रियापद. ही आहे संयुक्त क्रियापदाचं उदाहरण. खातो तर हे साधं क्रियापद आहे. चला ठीक आहे, पुढे जाऊया. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या वाक्यात
कोणत्या प्रकारचे क्रियापद आलेले आहे? आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, पूर्णविराम. इथं कुठंही क्रियापद आलेलं मला तरी दिसत नाही, तुम्हाला दिसतंय का बघा. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये म्हणी, सुभाषित, अलंकारिक वाक्यामध्ये क्रियापद आलेले नसते तेव्हा त्या वाक्यातलं क्रियापद लपलेलं असते. त्याला व्याकरणिक भाषेमध्ये मित्रांनो अध्यारोत क्रियापद म्हणतात, म्हणजे लपलेलं. मी म्हटलं बळी तो कानपिळी. पहा इथे दुसऱ्या उदाहरणाकडे मी आलोय. बळी तो कानपिळी म्हणजे याच्या अंगात जास्त ताकद, तो जर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो. इथं बळी तो कानपिळी कुठेही क्रियापद आलेलं नाही, पण इतर एक क्रियापद आहे. कोणतं? असतो. बळी तो कानपिळी असतो, ज्याच्या अंगात ताकद आहे तो जरा गुरगुर करतो. म्हणजे हे क्रियापद आलं नाही, पण अधिकृत मानतो आपण इथे, म्हणजे हे लपलेलं आहे. याला व्याकरणिक भाषेमध्ये अध्यारोत क्रियापद म्हणतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अध्यारोत क्रियापद. आरोग्य हीच खरी संपत्ती इथं दिसत नाही, पण त्याचं उत्तर इथं लपलेलं आहे. आहे नावाचं क्रियापद याच्यात आहे, मग ते लपलेलं असतं. म्हणून व्याकरणिक भाषेत त्याला कोणतं म्हणायचं? अध्यारोत क्रियापद. प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः क्रिया करत नाही, त्याला दुसरा कोणाला तरी करायला लावतो प्रयोजक. शक्य क्रियामध्ये कर्त्याची शक्यर्थ क्रिया करण्याची घटक दाखवला जातो की त्या क्रिया करणं शक्य आहे की नाही. ठीक आहे, चला. आणि संयुक्त क्रियापद तर आत्ता आपण पाहिले, सहाय्यक क्रियापद अधिक धातुसाधित किंवा धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण विचारले. स्थलवाचक क्रियाविशेषण हे नामाला सर्वनामाला जोडून येत नाहीत किंवा विशेषणाला जोडून येत नाही. ठीक आहे, स्वतंत्र जोडून आले ते शब्दयोगी अव्यय असतात. स्थलवाचक ठिकाणी विचारले, पाहूया आपण. चला तर पहा, वारंवार. ठीक आहे, पटपट रीत सांगितली, नेहमी ही पण. इथं खाली ठेव, मी म्हटलं हंडा खाली ठेव, मी पर्टिक्युलर ठिकाण सांगितलंय, म्हणून हे स्थलवाचक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयानवी अव्यय आलेला आहे? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयानवी अव्यय म्हणतात. पाहूया आपण. दोन शब्द किंवा दोन वाक्य, इथं दोन वाक्य जोडलं तर ते उभयानवी अव्यय होईल. आपण शेवटाकडनं जाऊ. 1 तास म्हणजे 60 सेकंद. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. उभयानवी अव्यय विचारलंय कोणतं, पण आता याच्यात पण उभयानवी आहे. हां, नाही विचारलं, नाही. इथं मी बघितलं नाही जरा. हां, कोणतं वाक्य उभयानवी अव्यय नाही? चलो ठीक आहे. 1 तास म्हणजे 60 सेकंद. पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यात उलगडून दाखवलंय आणि यानं वाक्य जोडलंय, म्हणजे हे आहे. ठीक आहे, हे सुद्धा आहे. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. इथं सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले हे वाक्य कशानंही जोडलेलं नाही. दोन वाक्य आलेले नाहीत, म्हणजे उभयानवी अव्यय याच्यात नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता हे कसे उभयानवी अव्यय आहेत पाहू. मृग निघाला आणि पाऊस पडला. वाक्य दोन वाक्य जोडलेत, म्हणजे हे उभयानवी आहे. त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. पहा, मी ज्याला ज्याला गोल केले ते दोन वाक्य त्या संबंधित उभयानवी अव्ययानं जोडलेली आहेत. परंतु 3 नंबरचा पर्याय मात्र इथं एकच वाक्य आलंय, कुठलंही उभयानवी आलेलं नाही. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. पुढे जाऊया. देवघर या शब्दाचे लिंग ओळखायचं मित्रांनो. देवघर हा एक सामासिक शब्द आहे आणि मित्रांनो नेहमी सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या अर्थावरून ओळखतात. मी जर इथं म्हटलं देवघर तर इथं दोन शब्द आहेत, देव आणि घर. आपण देव असेल तर आपण म्हणतो तो देव, हा शब्द पुल्लिंगी, आणि ते घर हा शब्द नपुसकलिंगी. सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या अर्थावरून ओळखतात. ते म्हणजे नपुसकलिंगी, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर नपुसकलिंगी. आले लक्षामध्ये? चला पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो. असे प्रश्न पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही जर लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, त्यावर कमेंट करा, सबस्क्राईब घ्या आणि सबस्क्राईब करून जर हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गरजवंत मित्राला याची लिंक नक्की पाठवा. जय हिंद, जय शिवराय.